ॲक्च्युली असं वाटलं होतं की मुलांबद्दलच काही ऐकायला मिळेल, मुलांसाठी काहीतरी आपल्याला शिकायला मिळेल. पण आज तुम्ही ज्या काही गोष्टी आम्हाला सांगितल्यात म्हणजे 7 हॅबिट्स वगैरे, या फक्त मुलांसाठी नसून तर त्या आपल्या पूर्ण लाईफमध्ये प्रत्येक स्टेजला कशा इम्पॉर्टंट आहेत हे तुम्ही खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलं. आणि आय थिंक प्रत्येक जण आहे ना हे मुलांसाठी सोडून पूर्ण फॅमिलीसाठी तर यूज करेलच. शिवाय पर्सनल डेव्हलपमेंट, याच्यातून खूप पर्सनल डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होऊ शकते. त्याच्यानंतर थॉट डेव्हलपमेंट, ह्या खूप काही बेटर गोष्टी आहेत ज्या मी मे बी यापूर्वी कोणी ऐकल्या असतील किंवा नसतील, पण खूप सोप्या पद्धतीने सगळ्यांना कळतील अशा भाषेमध्ये तुम्ही सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. त्याच्यानंतर तुम्ही काही गोष्टी ज्या सांगितल्यात की ज्याच्यामुळे पॉसिबिलिटीज म्हणजे काय, जेवढे फेलर्स आपण जेवढ्या वेळेला आपण फेल होतो त्यावेळेला तेवढ्या पॉसिबिलिटी नवीन क्रिएट होतात आणि तेवढा त्याचा आपला ॲडव्हान्टेज होतो. ही एक गोष्ट मला जास्त आवडली. तर मे बी हे पहिल्यांदा माझ्या डोक्यामध्ये ते थोडंसं निगेटिव्हली होतं असेल की फेलर म्हटलं की आपण नॉर्मली हाच विचार करत असतो की आपण तिथे फेल झालो किंवा तिथे बेनिफिटच नाही काही. पण आता मला एक कळायला लागलं की फेल म्हणजे काही आयुष्यातला काही आपला जो निगेटिव्ह पॉईंट नाही आहे किंवा आपण ते थांबत नाही, तर तिथून एक नवीन सुरुवात होते आणि तिथे मोर पॉसिबिलिटीज ज्या आहेत, इम्प्रूव्हमेंटसाठी पॉसिबिलिटीज ज्या आहेत त्या क्रिएट होतात. तर ही एक गोष्ट मी खूप छान पद्धतीने ऐकली तुमच्याकडून आणि तुमची लँग्वेज खूप सोप्या पद्धतीने मला म्हणजे आम्हाला समजावलं, खूप थँक्यू. खूप खूप अभिनंदन. आणि सगळ्यात पहिला आज आम्हाला बागवे साहेबांनी आणि मिसेस बागवे साहेबांनी आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली सर्व पालकांना की बाबा तुम्ही ज्या आम्हाला जे काय समुपदेशन केलेलं आहे त्याबद्दल खूप छान. तुम्ही आत्ता मॅडम जशा बोलल्या तशी तुम्ही एकदम सोप्या भाषेत, मी स्वतः बँकर आहे, तुम्ही जे आत्ता काही जे सांगितलं, तुम्ही डिजिटल पालकत्व सांगितलं. मी ऑलरेडी डिजिटल बँकिंगबद्दल आम्ही गेलेलो, म्हणजे मी मॅन्युअल माझ्या 18 वर्षाचं सर्व्हिस झाली बँकेमध्ये. तर आम्ही मॅन्युअल बँकिंगमध्ये म्हणजे म्हणतात ना प्रॅक्टिकल बँकिंगमधनं आज आम्ही डिजिटल बँकिंगमध्ये आलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये किती आव्हान आहे जे तुम्ही आत्ता इथे सांगितलं, त्या आव्हान आम्ही ऑलरेडी फेस केलेले. परंतु तुम्ही आज मुलांबद्दल जे काही सांगितलं आम्हाला त्यातून खरोखर म्हणजे मी एवढा अवेअर झालेलो आहे की ते आता तुम्ही बोलला मीटिंग, आता मी मॅनेजर असल्यामुळे तर 15 वर्षाला स्टाफची मीटिंग घेतो, आमचे गोल सेट असतात. आता महाराष्ट्र मीटिंग झालं, एप्रिलच्या 3 एप्रिलला आमचं वर्षाचं टार्गेट हे असतं की आम्हाला ॲडव्हान्सेस एवढे पाहिजे, डिपॉझिट एवढे पाहिजे. तसं मुलांच्या बाबतीत आम्ही आमचे अजून काही गोल सेट केले नव्हते, परंतु आज तुम्ही आमचे म्हणजे म्हणतात ना जसं आपण म्हणतो ना पालकांची स्टोरी हे केलेली की बाबा तुम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही मासिक उदाहरण दिलं की मीटिंग तर घेणं आहे तुम्ही, परंतु तुम्ही जे काही सांगत होता की तुम्ही मुलांचं ऐकलं पाहिजे. आता आमच्या जेव्हा कर्ज घ्यायला येतं तर आम्ही पहिले त्याचं ऐकतो, बरोबर आहे. आणि तुम्ही जर सांगितलं कॉन्फिडन्स, तर ॲज अ मॅनेजर म्हणून आम्ही त्या आमच्याकडे आलेल्या कस्टमरला आम्ही कॉन्फिडन्स देतो की नाही बाबा तुमचं लोन पास होईल, तुमचं घराची स्वप्न तर तुमचं बाईक घेण्याचं जे काही स्वप्न असेल, गाडी घेण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करतो. परंतु आम्ही आमच्या मुलांच्या बाबतीत कधी आम्ही तेवढे झालं नव्हतो. परंतु आता तुम्ही आज म्हणजे म्हणतात ना खूप चांगल्या पद्धतीने सोप्या म्हणजे सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्ही आत्तापर्यंत फक्त ग्राहकांनाच बोलवतो, आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही डेअरिंग करा. परंतु आज तुम्ही आज बरोबर चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. परब सरांचं विशेष अभिनंदन. म्हणजे माझेही सर परब सर होते, ज्यांच्याकडे मी 11वी ते 15वी शिकलो, M.Com केलो. त्यांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. लहू परब आणि अंकुश परब म्हणून होते बाकी. अंकुश सर एक्सपायर झाले आणि बागवे सरांनी जो आम्हाला बोलवलं त्यांनी मला सांगितलं की तुम्ही या, लेक्चर खूपच चांगलं आहे. त्यांच्या विश्वासावरती मी इथे आलो आज. आणि खरोखर लेक्चर खूप सुंदर होतं. पहिली गोष्ट म्हणजे सरांचा जो वे आउट आहे, फक्त त्यांनी सांगितलं ते एक्सरसाइज करून घेतलं. स्माईल कसं ठेवायचं, सेकंड अनकंडिशनल लव आणि ते कसं व्यक्त करायचं, हे ते आपल्याला नुसतं ॲक्शन तो नॉलेज नाही दिलं, ते कसं तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता सेकंड आपल्याला करून सांगितलं. त्यानंतर त्यांनी बऱ्याचशा 7 हॅबिट्स सांगितल्या की मुलांनी कशा हॅबिट्स करून घेतल्या पाहिजे, कारण 21व्या शतकातील जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे आणि मुळात रिलेशनशिप कसं डेव्हलप करायचं, तर ते मुलांपुरतं नाही सांगितलं. हे जे एक्सरसाइज त्यांनी दिलेले आहेत ते आपण प्रत्येक ठिकाणी वापरू शकतो. आपले बॉस, आपले वाईफ, फॅमिली मेंबर, सोसायटी मेंबर, प्रत्येक ठिकाणी आपण हे करू शकतो.
सेकंड झाले क्रिटिकल थिंकिंगबद्दल सांगितलं. का तुम्ही जर का विचारात का करत असला किंवा बऱ्याच गोष्टी प्रॉब्लेमला उत्तर मिळू शकतं. आणि क्रिटिकल थिंकिंग का केलं पाहिजे म्हणजे खरं असं वाटलं की मुलांपेक्षा आपल्याला त्याची गरज जास्त आहे असे त्यांनी बरेचसे पॉईंट्स आपल्याला तिथे सांगितले. त्याबद्दल सरांचा आभारी आहे. आणि पुढे काही जर असते सरांची नक्कीच आम्ही मॅनेज करायला तयार आहोत. तर तुमचं ऑफलाईन जर असतील किंवा कोर्स जर असतील ऑनलाईन कोर्स तसे बऱ्याच ठिकाणी दिले जातात तसं आम्ही करायला मी अंजली सावंत, राहायला भायखळा, मनोज बागवेची लहान बहीण. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद. ॲक्च्युली मला मनोजचा मेसेज आला पहिल्या ग्रुपवरती, मला काहीतरी ॲड केलं तर मी शॉक झाले, हा काय आता नवीन ग्रुप आहे. आणि नंतर मी त्याला फोन करून विचारलं बाबा हे काय आहे, तर अरे तू जॉईन हो, तू खूप छान म्हणजे खूप छान आहे असं ऐकण्यासारखं आहे. तर मी त्याचे टायमिंग बघितला तर म्हणजे 3:30 ते 8 वाजेपर्यंत म्हणजे एवढा वेळ म्हटलं बसायचं. पण आता ऐकल्यावरती एवढं खरंच छान वाटतंय की म्हणजे तुम्ही म्हणजे मुलांपेक्षा पालकांमधल्या चुका किती आहेत हे आम्हाला आता इथे बसून जाणवलं की खरंच आम्ही किती काय काय गोष्टीमध्ये आम्ही स्वतःही चुका करतो आणि मुलांवरती आम्ही त्यांच्यावरती जास्त लागतो या गोष्टी. तर त्याचे खूप तुमचे धन्यवाद आहेत. आणि मला पालकांना सुद्धा एक रिक्वेस्ट करायची आहे की आपण ना मुलांचं एक एज असतं म्हणजे जसं त्यांना समजायला लागल्यावरती 3 ते 4 वर्षानंतर ना त्यांना ते कसं जोपासतं, एखाद्या झाडाला कसं आपण जोपासतो तसं जोपासतं. एक एज लिमिट असतं की ते मुलांना म्हणजे कसं त्यांना ओरडा देऊन त्याच्यावरती आपण त्यांना कसं शिक्षण घ्यायचं. एक 12च्या नंतरचं एज असतं त्यांच्याशी आपण फुल फ्रेंडशिप सारखं राहायचं.